23 वर्ष असेल ना. 25 वर्ष एक मुलगा सिंगल राहिल्यावरती त्याला गर्लफ्रेंड भेटते. जस्ट इमॅजिन तो किती त्याचे फिलिंग्स काय असतील ते तुम्ही इमॅजिन. म्हणजे तो ट्रान्झिशन होतं त्याच्या लाईफचा. सो बेसिकली लहानपणापासून त्यांच्याकडे आम्ही गणपतीला जायचो, तर लहानपणापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी, मला एकटेसे आता वाटत आहे. प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी, मला एकटेसे आता वाटत आहे. माझ्यासाठी शैलू यूज टू बी लाईक सुरभीचा मित्र आहे, सुरभीचा एनी ऑफ अदर फ्रेंड असं होतं. सुरभीची बहीण म्हणून शिवानी, मग ते त्यांचं हळूहळू त्यांचं बॉन्डिंग जमलं. मी हे त्यांना ऑलमोस्ट तिच्या बर्थडेच्या एक महिन्यानंतर वगैरे सांगितलं आणि मी इंट्रोड्यूस पण करवलं तेव्हा त्या लोकांना. की ना माझ्या लाईफमध्ये मी एक इम्पॉर्टंट डिसिजन घेतला आहे आणि हा असा एक मुलगा आहे. तू त्याला बघितलं असशील कधी कधी गणपतीला वगैरे घरी येऊन गेलाय तेव्हा तू तुला आठवत असेल. म्हणजे मला काय माहिती नाही एवढं त्या कोण आहे कसं आहे, पण तू एकदा बोल काय आहे ते. द वे तिने तिला डिस्क्राईब केलं आणि मी शैलूला 1 to 1 कधीच भेटले नव्हते आणि मला फक्त एकच निघालं की जा शिवानी, तुझे तेरा लाईफ पार्टनर मिल गया करके. असे वाटते की तुझ्या पास यावे, असे वाटते की तुझ्या पास यावे. तुझ्या सौम्य नेत्रातले नीर भावे, असे वाटते की तुझ्या पास यावे. तुझ्या सौम्य नेत्रातले नीर भावे, परंतु मला वेळ बांधून नेते, परंतु मला वेळ बांधून नेते. कधी मुक्तता हे कुणाला न ठावे. मम्मीनेच मला समोरून विचारलं कोण आहे शिवानी. फोन वाजायचं तेव्हा बघायचं शिवानी शिवानी कोण ही शिवानी असं विचार. तेव्हा त्याने सांगितलं की आहे शिवानी. नंतर मग आम्ही सांगितलं त्याला एकदा की घेऊन ये तिला, आम्हाला बघू दे. तेव्हा तो दिवाळीच्या वेळेला घेऊन आला तिला आणि आम्ही सांगितलं मग तुम्हाला करायचं आहे तर काय हे करायचं, आपण पुढे जायचं. काय हेजिटेट करण्यासारखं होतच नाही. सो मी क्लिअर तेव्हाच सांगून टाकलेलं की हा हीच आहे. असे वाटते की कधी कोणी नव्हतो, असे वाटते की कधी कोणी नव्हतो. न आहे नवाहे उरातून श्वास, असे वाटते की कधी कोणी नव्हतो. न आहे नवाहे उरातून श्वास. लहानपणापासून आमचे मारामारीच जास्त आहे. शी शूड टफ लव. असं प्रेम असं आमचं कधीच नव्हतं. उरांतरातून यांत्रिकतेने, उरांतरातून उरांतरातून यांत्रिकतेने फिरे फक्त वारा, फक्त वारा फिरे फक्त वारा किंवा तोही भास. मला अनएक्सपेक्टेड रिॲक्शन होतं पप्पांकडून. म्हणजे ते अगदी इतके खुश झाले की लिटरली ते रडायचंच बाकी. इथे जशी आनंदीत मध्ये आम्हाला सगळ्यांना म्हणजे हे करत होती, सगळ्यांना सांभाळून घेत होती, तसं त्या घरामध्ये जाऊन देखील तिने सर्वांना सांभाळून घेऊन त्या लोकांना म्हणजे असं
की सासरची माणसं सासू सासरे तिला म्हणजे असं भासलंच नाही पाहिजे म्हणजे, आणि ती तशी बसून घेणार नाही आणि आई बाबाप्रमाणेच ती हे करणार, अशी प्रेमळ स्वभाव आहेच तिचा. आणि आमच्या मुलीप्रमाणेच आहे अँड दॅट वॉज द मोमेंट मला समजलं की हां माझी चॉईस परफेक्ट आहे, परफेक्ट. मी त्या बाबतीत कुठेच चुकली नाही. अँड फ्रॉम दॅट डे टिल टुडे अँड नाव फॉर एव्हर मी हेच म्हणेन की माझी चॉईस चुकली नाही आहे. असे वाटणे ही अशी सांज त्यात, असे वाटणे ही अशी सांज त्यात, दुरावा स्वतःशी तुझ्याशी दुरावा, असे वाटणे ही अशी सांज त्यात. जशी मैत्री आहे तशीच ठेव. काही असेल तर पहिला आम्हाला जसं आजपर्यंत सांगण्यात आलं आहेस तसं पहिला आम्हाला सांग. हे विसरू नकोस की आम्ही तुझ्यासाठी आधीही होतो, आताही होतो आणि या पुढेही राहू. ठीक आहे. आणि फक्त एवढंच की कोणाची नजर नको लागू दे आपल्या फ्रेंडशिपला, बस बाकी काय नाही. आणि ऑल द बेस्ट. प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी, मला एकटेसे आता वाटत आहे.